जय सद्गुरू मंडळी, रंजना किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज मी मस्त असं उन्हाळ्यात थंडावा देणारं इथे बीटचे कोशिंबीर बनवणार आहे. तर इथे मी 2 बीट घेतलेले आहेत, छोटे बीट आहेत. आणि आता चला अशी चटपटीत मस्त तोंडाला चव येईल अशी कोशिंबीर बनवायला घेते. आता इथे मी हे बीट घेतलेलं आहे. बीट आहे ना आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर त्याच्या अगोदर आता आपण बीटची हे वरचं साल काढून घेऊया. आपण भरपूर गाजर वगैरे याची कोशिंबीर बनवतो, पण एकदा तुम्ही बीटची कोशिंबीर बनवून बघा. आणि बीट हे आपल्या म्हणजे रक्तवाढीसाठी वगैरे खूप चांगल्या प्रकारे बीट हे मुलांनासुद्धा खायला चांगलं असतं. आणि आता हे बीट आहे ना मी किसून घेत आहे. बघा मस्त असं किसलं गेलेलं आहे बीट. दोन्ही बीट मी किसून घेतलेत. आता आहे ना त्याच्यामध्ये इथे हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत, हिंग, दही, हिंग फोडणीला घालणार आहे आणि किसलेलं बीट. आता हिरवी मिरची, त्याच्यानंतर इथे जे शेंगदाण्याचं कूट, दही हे सर्व आता मी याच्यामध्ये मिक्स करून म्हणजे टाकून घेणार आहे. आता इथे ना शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. इथे मी जे छोटे चमचे आहेत असे 3 चमचे घेतलेत शेंगदाण्याचा कूट. आणि हिरवी मिरची थोडी बारीक कापून घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या होत्या छोट्या छोट्या. आणि आता दही घालून घेऊया. दही अगोदर मी इथे थोडंच घातलेलं आहे. इथे 2-2.5 चमचे थोडं मीठ घालते. मीठ एकदम थोडंच घालायचं आहे, जास्त नाही. 1 चमचा साखर घातले. आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा इथे असं मिक्स करून घेते. अजून आपल्याला दही लागेल तर आपण घालून घ्यायचं आहे. सुकं वाटते म्हणून दही मी अजून घालणार आहे. मुलांना ना अशी बीट खायला आवडत नाही, मग अशी कोशिंबीर बनवली का मुलं मग आवडीने खातात. आता बघा हे सर्व दही मी टाकून घेणार आहे. चांगलं परत मिक्स करून घेऊया. उन्हाळ्यात खूप छान वाटते खायला. आता इथे तडका पॅनमध्ये तेल घातले, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी आणि हिंग घातले. आता मस्त इथे आपण कोशिंबीर टाकून घेऊया. मस्त फ्रेश अशी कोथिंबीर. कढीपत्ता असेल ना तर कढीपत्ता पण फोडणीला टाकून घ्या, छान लागतो. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता. आता मिक्स करून घेऊया. मस्त कालवून घ्यायचं आहे आपल्याला. शेंगदाण्याचं कूट असे टाकाच म्हणजे शेंगदाण्याच्या कूटने ना खूपच टेस्टी येते कोशिंबीरला. बघा मस्त झालेला आहे आणि कलर पण सुंदर आलेला आहे कोशिंबीरचा. अशी साधी सिंपल ही रेसिपी आहे, झटपट होणारी आणि उन्हाळ्यात मस्त असं गारवा देणारी. चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.